लग्नाची पूजा झाली, सगळे लोक आपापल्या घरी गेले. मग मालतीताई नव्या सुनेसमोर जेवणाचं ताट ठेवत म्हणाल्या, रमा तू जेवण करून थोडा आराम करून घे. तू खूप थकली असशील ना. सासूच्या प्रेमळ बोलण्यावर रमाला खूप आनंद झाला. खरंच तिला बराच वेळ झाला होता भूक लागली होती. रमाला वाटलं तिची सासू खूप मनमिळावू स्वभावाची आहे. ती हसतच लगेच सासूच्या हातून ताट घेतला आणि जेवायला लागली. बाळा जरा हळूच खा हां, ठसका बिस्का लागेल. तिची सासू खूप प्रेमाने बोलत होती. त्यांचे बोलणे ऐकून रमाच्या मनातील भीती थोडी कमी झाली होती. तेवढ्यातच तिच्या सासऱ्यांचा आवाज आला, अहो मालकीनबाई, तुमचा लाड झालाय ना, तर नव्या सुनबाईला घरातले नियम नीट समजावून सांगा. सासऱ्यांचा मोठा आवाज ऐकून रमा परत घाबरून गेली. रमा एकत्र कुटुंबात लाडत वाढलेली, शिकलेली, सवरलेली मुलगी होती. 2 दिवसांपूर्वी तिचं लग्न महेशसोबत झालं होतं. तो पण खूप शिकलेला, मोठ्या शहरात एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी करत होता. रमाच्या सासरच्या कुटुंबात सासू सासरे, तिचे आजी सासू, दीर, 2 नंदा आहेत. महेश सगळ्यात मोठा आहे. बाकी भाऊ बहीण सगळे कॉलेजमध्ये शिकत आहेत. एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे रमाने तिच्या आईला, काकूला, आत्या सगळ्यांना एकत्र मिळून मिसळून बोलावलं राहिलेले बघितले होते. रमाची आजी थोडी वेगळ्या स्वभावाची होती. पण गरज नसताना त्यांनी कधीच जुन्या परंपरा रीती कुणावरही जबरदस्ती केली नव्हती आणि हे रमाने पाहिले होते. तिच्या माहेरी नेहमी छान वातावरण असल्यामुळे तिला पण तेच चांगले संस्कार मिळाले होते. तिचे सासरे परत मोठ्याने म्हणाले, मालकीनबाई, ती आपल्या घरात नवी आली आहे. आत्तापासूनच तिला घरातील कायदे नियम समजून सांगायला हवेत. ते चांगलं होईल. नवऱ्याचे बोलणे ऐकून तिची सासू दबक्या आवाजात म्हणाली, अहो मी तिला समजून सांगणारच होते. तिचे सासरे म्हणाले, कधी? तिने घरातील 2-4 नियम तोडल्यानंतर का? मग म्हणाली, नाही नाही हो, मी सांगते. काही वेळापूर्वी रमाला खूप आनंद झाला होता, पण तो एकदम गायब झाला. तिने सासऱ्यांकडे पाहून अंदाज लावला की ते खूप विकृत स्वभावाची माणूस आहे. माझी आजी पण तशीच स्वभावाची होती. असं म्हणत तिने स्वतःचं मन शांत केलं. तिच्या सासूने घरातले नियम सांगायला सुरुवात केली. त्या मुलाला मोठ्यांच्या समोर डोक्यावर पदर ठेवा. घरात मोठ्यांसमोर हसावं किंवा बोलायचं नाही. सगळ्यांच्या समोर नवऱ्याशी बोलू नकोस. बाल्कनीत उभं राहू नकोस. सगळ्यांनी जेवण केल्यावर जेवण करायचं. असं खूप नियम तिने रमाला समजावून सांगितले. त्यांचं बोलणं ऐकून रमाला खूप आश्चर्य वाटलं. ती मनात म्हणाली, या काळातही शिकलेल्या कुटुंबात असे नियम असतील याची कल्पना तरी केली नव्हती मी. तिचे सासरे कमी आवाजात म्हणाले, सुनबाई, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी 6 वाजेच्या आत अंघोळ करून मगच किचनमध्ये पाय ठेवायचा. त्यानंतर घरातल्या लोकांच्या पाया पडायचे. मग नंतर बाकीचे काम. तिच्या सासऱ्यांनी तिला बारकाईने समजावून सांगितलं. रमाने ते ऐकून घेतलं, पण तिचे डोळे भरून आले. माहेरी तर चहा पिल्याशिवाय तिचा डोळा उघडतच नव्हता आणि डिसेंबर महिन्यात एवढ्या थंडी सकाळी 6 वाजता अंघोळ, हा विचारच जिभेवर आला होता. तिचं अंग कापायला लागलं होतं. पण हे तर सासर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता रमा अंघोळ करून तयार झाली. तिचे सासरे, आजी सासू उठले होते. रमा त्यांच्या पाया पडली आणि किचनमध्ये आली. घरात तिच्या व्यतिरिक्त अजून कोणीही अंघोळ केली नव्हती. तिचा नवरा जणू आरामात झोपेत होता. हे पाहून तिचे डोळे परत भरून आले. बाकी सगळे 8 वाजता उठले. तोपर्यंत रमा नाश्ता बनवून ठेवला होता. तिच्या आजी सासूने आदेश दिला, सुनबाई, काल तुला काय सांगितले होते लक्षात आहे ना? तुझी नणंद उठले आहेत. जाऊन अगोदर त्यांचे पाया पड. नंदा तिच्यापेक्षा खूप लहान आहेत आणि आता कॉलेजमध्ये शिकत आहेत. तिने प्रश्नार्थक नजरेने सासूकडे पाहिलं तर त्यांनीही जे आजी सासूने सांगितलं होतं तेच सांगितलं. 9 वाजेपर्यंत घरातली धुणी भांडी करणाऱ्या मावशी पण आल्या नव्हत्या. त्या आलेल्या पाहून तिचे सासरे म्हणाले, सुनबाई, तू आपल्या घरातल्या सारखीच आहेस. त्या रोज आपल्या घरी आल्या की तू त्यांच्या पाया पडत जा. हे ऐकून रमा रागावली, पण मनातल्या मनात म्हणाली, ठीक आहे, काम करणारे पण माणसं आहेत, मोठे आहेत, पण रोज त्यांच्या पाया पडणं ही सासऱ्यांची आज्ञा आहे. पहिल्याच दिवशी कशी टाळू शकले असते? जसं ती कामवाल्या मावशींच्या पाया पडायला वाकली. त्या मावशी घाबरल्या आणि म्हणाल्या, अरे नको नको, तुम्ही हे काय करताय? नव्या सुनबाई, माझ्या पाया पडू नका. तिचा सासरा ओरडला आणि म्हणाला, का का नको पडू पाया? तुझ्याही सारखीच आहे ना ती. कदाचित तिच्या बापाच्या घरी खूप नोकर-चाकर असतील, पण इथे तर माझे नियम कायदे मानायलाच लागतील ना. बिचाऱ्या घरातल्या दोन्ही कामवाल्या हे ऐकून खूप हैराण झाल्या. रमा म्हणाली, असू द्या मावशी, तुम्ही दोघीही वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आहात. तुम्ही आशीर्वाद द्या मला. असं म्हणत रमाचा आवाज भरून आला,
ती त्या दोघींच्या पाया पडली. त्या दोघींच्या तोंडून आशीर्वाद निघाला आणि डोळ्यातून अश्रूंचा पाऊस पडत घरातल्या माळा दूध देणाऱ्यांच्या पाया पडायला रमाला भाग पडलं. लग्नाला 2 दिवस झाले होते, त्यामुळे रमा काही बोलली नाही. थोड्या वेळानंतर तिने बघितलं तर तिचा नवरा धीर आणि नंदा अंघोळ न करता किचनमध्ये येऊन बसले होते. त्यांच्यातल्या कोणालाही घरातल्या कामवाल्यांच्या पाया पडायला सांगितले नव्हते. तर लांबचा प्रश्नच नाही. त्यांनी तर नीट त्यांच्याकडे बघितले पण नाही. 4-5 दिवस घरात असंच चालू राहिलं. घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या पाया पडणं म्हणजे डोक्यावरचा पदर खाली पडणं नव्हतं. नवऱ्याशी महेशसोबत बोलायला वेळच मिळत नव्हता. रात्री खूप उशिरापर्यंत महेश त्याचे वडील सोबत बोलत असायचा. तो खोलीत येईपर्यंत रमा दिवसभर काम करून खूप थकलेली असायची, त्यामुळे झोपलेली असायची. एका आठवड्यात रमा खूप त्रस्त झाली होती. तिला खूप आश्चर्य वाटायचं. हे काय शिकलेले लोक आहेत, आदर संस्कार सन्मान वेगळंच तर आहेत, पण हे काय नियम कायदे आहेत त्यांचे. असं करत करत 15 दिवस निघून गेले. महेशच्या सुट्ट्या पण संपल्या. त्याला परत नोकरीवर जायचं होतं. तिच्या सासऱ्यांनी सध्या तरी रमाला नवऱ्याबरोबर जायला परवानगी दिली नव्हती. रमाला ते सगळं नीट कळतच नव्हतं. नक्की काय करायचे ते ठरवलं नव्हतं. पण नवीन लग्न झालं होतं. माहेर विसरून एका नव्या कुटुंबात स्वतःला जुळवणं खूप कठीण होतं. रोज असंच मन मारून जगणं शक्य नव्हतं, कारण तिला आयुष्यभर इथेच राहायचं होतं. शेवटी त्या रात्री तिने एक निर्णय घेतला आणि झोपली. त्या रात्री तिला खूप छान आणि शांत झोप लागली. सकाळी दार वाजवण्याच्या आवाजाने तिला जाग आली. बघितलं तर महेश बाजूला गाढ झोपलेला होता. तसं तसं सासऱ्यांचा मोठा आवाज तिच्या कानावर पडला. जाऊन उठव त्या महाराणीला. सूर्य डोक्यावर आला तरी कुठल्या गोष्टीची लाज शरम आहे की नाही तिला. मालती, तुम्ही सुनबाईला समजून सांगितले नव्हते का की घरात सगळ्यांच्या अगोदर उठायचं आहे म्हणून. तिची सासू तिची बाजू घेत म्हणाली, अहो लहान आहे, अजून थकली असेल. आणि तसंच आता तिचं नवीनच लग्न झालंय. ते ऐकून तिचा नवरा म्हणाला, मग काय झालं, ती घराचे नियम मोडणार आहे का. तुम्हाला एकदा परत सांगतो, डोक्यावर बसवून घेऊ नका. सकाळी सकाळी घरात चाललेल्या गोंधळामुळे बाकी सगळे लोक उठले. रमाने घड्याळाकडे बघितले तर 7:30 वाजले होते. ती तिच्या खोलीतून बाहेर आली आणि आजी सासूच्या पाया पडायला लागली. ते बघून तिची आजी सासू रुबाबात म्हणाली, छी छी, हो बाजूला, असं काही अजिबात करू नको. तू काय करत आहेस हे. जाऊन आधी आंघोळ करून घे, मग ये. अस्वच्छ शरीर घेऊन आलीस, मला घाण वाटते. असं करू नकोस. रमाने त्यांच्याकडे बघत म्हणाले, आजी तुम्ही पण आंघोळ केली नाही ना, त्यामुळे मी तुम्हाला तर हात लावला, मग त्यात काय वाईट. हे ऐकून तिचा सासरा ओरडला, बघितलंस का मालकीनबाई, काल आलेली पोर आता तोंडही उघडायला लागली आहे. सासू म्हणाली, समजून सांगितलं पाहिजे तिला, तिच्यात आणि आपल्यात खूप फरक आहे. मग ती रमाला समजून सांगायला लागली, रमा बाळा, तुझे तर अलीकडेच लग्न झाले ना, आता तुझं मग आंघोळ न करता कशाला हात लावत जाऊ नकोस, समजलं ना तुला. रमा आश्चर्याने म्हणाली, पण आई, महेश तर सगळ्यांना आंघोळ न करताच हात लावत असतो, किचनमध्ये जाऊन बसतो, त्याचं पण तर नवीन लग्न झाले. तिचा सासरा मोठ्या आवाजात म्हणाला, गप्पा बसून बाई, तू तुझी बरोबरी महेशसोबत करत आहेस. महेश समजून सांग तुझ्या बायकोला, नाहीतर चांगलं होणार नाही बरं का. महेशने इशारा करून रमाला गप्प बसायला सांगितलं. मान खाली घालून रमा म्हणाली, बाबा माफ करा मला, पण जेव्हापासून मी या घरात लग्न करून आली आहे तेव्हापासून बघते, सगळे नियम कायदे फक्त माझ्यावर थोपवले जात आहे. आंघोळ केल्याशिवाय हे करायचं नाही, घरातल्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही, कुणाच्या पण घाणेरड्या पायांना हात लावायचा नाही. मग तो हात कपाळावर लावू नकोस, आणि तेही रोज. घरात एवढे सगळे लोक आहेत, मग बाकी कोणी यातले काहीच का काम करत नाही, यातले कोणी काही नियम का पाळत नाही. भाऊजी, ताई, महेश कामवाल्या मावशींच्या माळ्यांच्या पाया का पडत नाहीत, त्यांनाही घरातल्या सदस्यांसारखा हक्क नाही का. रमाची आज सहनशक्ती संपली होती. रमा सरळ न घाबरता एकसारखी बोलत सुटली होती. तिचा सासरा म्हणाला, माझ्यासमोर तोंड चालवत आहेस, थांब सांगतो तुला. महेश, जरा हिच्या बापाला फोन लाव रे, त्यांना सांग की तुमच्या मुलीला इकडे येऊन इथून घेऊन जा असं म्हण. घरातले सगळे घाबरले होते. मालतीताई रमाला शांत राहायला सांगत होत्या, पण रमा ठामपणे म्हणाली, बस बाबा, आता पुरे झालं, अजून काही नाही. मी काही चुकीचं केलेलं नाही. हो, बोलवा माझ्या बाबांना, ज्यालाही हवं असेल त्यालाही बोलवा. जर मी चुकीचे असेल तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. पण आता मी हे अन्याय अजून सहन करणार नाही.
जे घरातले बाकी लोक करतील तेच मी पण करेन. जे नियम कायदे माझ्यासाठी आहेत ते घरातल्या बाकी लोकांसाठी असले पाहिजेत ना. आतापर्यंत उभं राहून फक्त तमाशा बघत बसलेल्या तिच्या दोन्ही नंदा म्हणाल्या, शी वहिनी, आपण नोकरांच्या पाया का पडायचं? काहीही बोलू नकोस. रमाने म्हटलं, ताई त्यात काय आहे? जर ते माझ्यासाठी घरातील सदस्य आहेत तर ते तुमच्यासाठीही आहेत ना. मीही एवढे दिवस हे सगळं करत आहे, तेव्हा तुम्हाला याची आठवण का झाली नाही? रामाचे बोलणे ऐकून घरात एकदम शांतता पसरली. तिच्या आजी सासू तिला धमकावत म्हणाली, विसरू नको सुनबाई, या दोघी या घरातील मुली आहेत आणि तू सून आहेस. हे ऐकून रमा म्हणाली, मग काय झालं आजी? मीही कुणाची तरी मुलगी आहे आणि उद्या ह्या दोघींनाही कुणाच्या तरी घराच्या सुना होणारच आहेत ना. मग हा भेदभाव कशासाठी? तिची आजी सासू पण रागाने म्हणाली, सुनबाई, तू खूपच बोलायला लागली आहेस. मी तुझं खूप लाड करत आहे, पण हे उलट बोलणं चालणार नाही बरं का मला. इकडे महेश आणि मालतीताई दगडासारखे बघत उभे होते. रमा म्हणाली, आजी, मी तुमच्या सगळ्यांची खूप इज्जत करते, पण तुम्ही स्वतः विचार करा. हा काय न्याय आहे? सगळे नियम कायदे फक्त घरच्या सुनेसाठीच का आहेत? मी खूप प्रयत्न केला, पण हा भेदभाव आता मी सहन करू शकत नाही. असं बोलत रमा हुंदके देत रडू लागली. रमाला रडताना बघून सगळे सुन्न झाले. मालतीताईंनी त्यांच्या नवऱ्याकडे बघितलं आणि तो रागात तोंड फिरवलं. मालतीताई रमाजवळ आल्या आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, सुनबाई, तू बरोबर बोलतेस. घरातले नियम सगळ्यांसाठी सारखेच असायला हवेत. तुझ्यात आणि माझ्या मुलीमध्ये काहीही फरक नाही. आजपासून जसं माझ्या दोन्ही मुली राहतात तशीच तू पण राहिलं पाहिजेस. तू पण माझी मुलगीच आहेस. सासूचे बोलणे ऐकून रमाने भरलेल्या डोळ्यांनी सासूकडे पाहिलं. तिची सासू म्हणाली, महेश, तू लग्नात रमाला वचन दिलं होतंस ना, मग आता काय झालं? तुला एवढं का बोलायचे? त्यांचे डोळे भरून आले. रमा त्यांच्या गळ्यात पडताच तिच्या सासूने तिला घट्ट मिठी मारली. जे पाऊल त्या स्वतःसाठी उचलू शकल्या नव्हत्या, ते पाऊल त्यांनी किमान त्यांच्या सुनेसाठी उचलले होते. तर मित्रांनो या आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.